पुन्हा नव्याने भाग 23. शिव जात होता तर कंपनीत खूपच कटकारस्थान चालू होतं. एकमेकांच्या जीवावर उठले होते. हा वर जरी अपघात दिसला तरी घातपात होता असं म्हणायला हरकत नाही. त्याच्या एका खास मित्राने नेहाला हॉस्पिटलमध्ये भेटून सांगितलं होतं की याला त्याच कंपनीत पाठवू नको, ह्याच्या जीवाला धोका आहे. नेहाच्या पायाखालची जमीनच सरकली जणू. हा तर आघात ती सहन करायची ताकद देवाकडे मागत होती की हा दुसरा धक्का बसला होता. खरं की खोटं आहे हे नेहाला कळायला तेव्हा वेळ नव्हता. ती त्याच्या मित्राने सांगितलं त्यात खोल विचार करायच्या मनस्थितीत नव्हती. त्या क्षणी तिला शिवला बरं वाटलं पाहिजे हेच वाटत होतं. तेच तिच्यासाठी तेव्हा महत्त्वाचं होतं. तिने शिव थोडा रिकवर झाल्यावर भावाला सांगितलं होतं. तिने शिवचा कॉलेज मित्र होता त्याला कॉल केला. विकी नाव होतं त्याचं. कधीतरी शिव जायचा भेटायला त्याला. त्याचा फोन नंबर होता शिवकडे. त्याच्याशी बोलून त्याच्याच कंपनीत कामाला लावलं होतं, जे शिवचं पहिलं ऑफिस होतं. बॉस चांगला होता. शिवचं काम त्याला आवडायचं. पूर्वी पण शिवच हट्टाने हे सोडून गेला होता. तरीही त्याने पुन्हा ठेवून घेतलं होतं. नेहाने पहिल्या कामावरचे डिटेल्स बाजूला ठेवले होते. त्यामुळे फोटो तिने आताच्या कामावरचाच दाखवला होता. स्मार्ट मुलगी. तिला शिवला या सगळ्यात परत ढकलायचं नव्हतं. तो पूर्णपणे रिकवर होणं गरजेचं होतं. अशा छोट्या छोट्या धक्क्याने त्याला त्रास होत राहिला तर धोका होता. डॉक्टरांनी आधीच तिला समजावलं होतं. त्यामुळे तिने शिवला जवळच कामाला लावलं होतं आणि शिवला याबद्दल काहीच सांगितलं नव्हतं. कधीतरी शिवला आठवलं तर नक्की आपण सांगू त्याला, असं तिने ठरवलं होतं. पण शिवला थोडा संशय आला होता. शिवला तिने दिलेलं उत्तर जरा साशंक वाटत होतं. तो तिच्याकडे बघत होता. उठून तिच्याजवळ आला. नेहा, खरं सांगतेस ना? मला असं जाणवतं की मी इथे नव्हतो कामाला, पण मला बाकी काहीच आठवत नाही. तिथेच गडबड झाली. शिव एकदम काळजीत बोलत होता. नको जास्त विचार करत बसू. आयुष्य चांगलं चाललंय. मस्त जगा. फोटो बघून आठवणी जाग्या झाल्या तर बघा. जास्त डोक्याला ताण करून घेऊ नका. आत्ताच कुठे सगळ्यातून बाहेर पडताय. नेहा एवढं बोलून निघून गेली. तिला जास्त वाढवायचं नव्हतं. शिवने जेवण संपवलं व फ्रेश होऊन परत मोबाईल घेऊन बसला. नेहा नेहमीप्रमाणे ताट घेऊन बाहेर गेली. चिन्मयला भरवलं. स्वतःही जेवली. झोपायची तयारी करत होती तर कालसारखी परत चिन्मयची रडारड सुरू झाली. बाबा बाबा करून त्याने परत घर डोक्यावर घेतलं. त्याला आजही बाबासोबत झोपायचं होतं. नेहाला कालचा दिवस आठवला. शिवबद्दल विचार आला. काहीही करत बसतात. समजतच नाही कधी कधी. तिला आज शिवबरोबर एकाच रूममध्ये झोपायला नकोच वाटत होतं. इतके दिवस तर ती तिथेच झोपायची, पण काल तो जसा वागला होता आवडलं नव्हतं तिला. तिला आज तिथे झोपायचं नव्हतं. पण चिन्मय तिच्या विचारांना सुरुंग लावतो असं वाटत होतं. शिवने मोबाईल बाजूला ठेवला आणि बाहेर आला. शिव जसा चिन्मयला दिसला तसा चिन्मय येऊन त्याला बिलगला. बाबा बाबा, गाऊ जो जो. चिन्मय आपल्या बोबड्या बोलत होता. शिव त्याच्याशी खूप मस्ती करायचा. त्याला कधी कधी जो जो करून झोपवायचा. त्यामुळे तो आता शिवला झोपवायला घेऊन चल असं सांगत होता. चिन्मयचे सगळे लाड शिव पुरवत होता. त्यामुळे आताही तो चिन्मयला घेऊन झोपायला गेला. शिव चिन्मयला घेऊन बेडरूममध्ये आला. त्याला हातावर हलवून जो जो करत होता. चिन्मयला मम्मासुद्धा हवी होती आणि नेहा रूममध्ये आली नव्हती. तो थोड्या वेळाने मम्मा मम्मा करून लागला. शिव अगदी प्रेमाने त्याला झोपवत होता. डोळे बारीक झाले तरी झोपायचं नाव घेत नव्हता. शेवटी शिवने नेहाला आवाज दिला. नेहा, घे याला. हा झोपत नाही बघ. तुलाही बोलावतोय तो. ये ना.
याला इथे ठेवून तू बाहेर झोपणार आहेस का? मला नाही त्याला सांभाळता येणार. शिव नेहाला ऐकू जाईल अशा मोठ्या आवाजात बोलत होता. मग नेलत का? झोपू आता तुम्हीच, नेहा पण रागाने बोलली. तीही हट्टाला पेटली होती. नेहा, तो रडत होता. मला त्याला रडवायला नाही आवडत. तो तुला बोलावतोय, तू ये. शिव पण काही ऐकणार नव्हता. त्याला चिन्मय रडलेला अजिबात आवडत नव्हतं. रात्र झाली होती. नेहाला माहीत होतं तो दूध पिऊनच झोपणार होता. जास्त बोलून भांडण्यात अर्थ नव्हता. ती उठली आणि शिवच्या रूममध्ये आली. चिन्मय लगेच नेहाकडे झेपावला. तिने बेडवर चिन्मयला ठेवून त्याला जवळ घेऊन झोपली. चिन्मय लगेच झोपला. नेहाही दमली होती, तीही झोपली लगेच. दोघांना बघताना, आपला बेड शेअर केलेला बघताना आज शिवच्या मनात पुन्हा खळबळ झाली होती. बघता बघता त्याचे कान गरम झाल्यासारखे वाटायला लागले होते. श्वासही वाढू लागले होते. नकळत आपण नेहाला हर्ट करणार असं वाटत होतं. हो, त्याला सारखं वाटत होतं की आज नेहाला कुशीत घेऊन झोपी जावं, घट्ट मिठीत विसावून जावं. तो स्वतःला सावरायचा प्रयत्न करत होता. त्याला नेहाला दुखवायचं नव्हतं. शिवने झोपायचा प्रयत्न केला, पण झोपण्याच्या प्रयत्नात शिव पुरता फेल झाला होता. डोळे मिटले की त्याला तो नेहाचा निरागस चेहरा दिसे आणि झोप उडून जाईल. असे 2-3दा झाल्यावर मात्र शिव पुरता हैराण झाला होता. त्याला नेहाला कोणताच त्रास द्यायचा नव्हता. तो तसाच उठून बाहेर आला. बाहेरच्या सोफ्यावर आडवा झाला. खूप दिवस झाले नेहाबद्दल काही वाटलं नव्हतं. आज परत त्याला नेहाबद्दल अशी ओढ वाटू लागली होती. झोप येत नव्हती. मोबाईल घेतला आणि फोटो बघायला लागला. फोटो बघता बघता त्याला नेहासोबतचे फोटो दिसले. तिच्या गळ्यात हात टाकून काढलेले, चेहरे जवळजवळ असलेले फोटो. त्याला आता वेडच लागलं होतं. आपण नेहाच्या प्रेमात होतो. मग ते प्रेम मला आता का नाही जाणवत? तिची काळजी वाटते, ती मैत्रीण म्हणून आवडते, तिच्याबद्दल शारीरिक ओढही जाणवते, पण ती आपली बायको असावी असं वाटत नाही का? काहीच कळत नव्हतं. सगळाच गुंता होता. मन अस्वस्थ झालं होतं. त्याला आता बेडरूममध्ये झोपणं कठीण झालं होतं. म्हणूनच तो बाहेर आला. शिवने मोबाईल बाजूला ठेवला आणि डोक्यावर हात ठेवून डोळे मिटून घेतले. नेहाला मध्येच जाग आली. तिने आजूबाजूला बघितलं तर शिव नव्हता. ती घाबरून बेडरूम बाहेर आली तर शिव सोफ्यावर झोपलेला बघून नेहाच्या काळजात धस झालं. यांना काय वाटतंय? असे बाहेर का झोपलेत? तिच्याकडे हजार प्रश्न निर्माण झाले. थोड्या वेळात त्याला डोक्यावर हातांचा स्पर्श जाणवला. डोळे उघडून बघितलं तर नेहा होती. तिच्या स्पर्शाने भावना जास्तच तीव्र झाल्या होत्या. हे वाटच लागली. त्याने तिला काही न विचार करता सरळ सरळ जवळ घेतली आणि घट्ट मिठी मारली. काय होत होतं डोक्यात? विचार करण्यापलीकडे गेलं होतं सगळं. त्याने अजूनच तिची मिठी घट्ट केली. अंग गरम झालं होतं. मनात आलेल्या भावनांना थोपवता येत नव्हतं. अशा परिस्थितीत स्वतःला सावरणंही कठीण होऊन बसलं होतं शिवसाठी. तो हळूहळू तिच्या चेहऱ्याकडे वळणार तर त्याला नेहा हुंदके देताना जाणवली. तिचे हुंदके ऐकून मात्र भावना थोड्या बाजूला झाल्या आणि काय झालं हिला हा प्रश्न त्याच्या मनात आला. अजून तर काही केलं नव्हतं त्याने. खूप काही करावंसं वाटत होतं. पण ही रडते का? मनातच बोलत होता. पण सोडलं नाही. तसंच मिठीत राहू दिलं तिला. त्याला पुढे जावं असं वाटत होतं. त्याचं शरीर अजूनही गरम होतं. श्वास तर गती वाढवत होते. पण तो स्वतःला सावरत नेहाला बाजूला करत म्हणाला, काय झालं? तू रडतेस का? शिवच्या श्वासाची गती अजूनही कमी झाली नव्हती.
आणि नेहाला का रडू आलं हे त्याला काही कळत नव्हतं. तो स्वतःला कंट्रोल करत विचारत होता. नेहा अजूनही त्यालाच बिलगून होती, काहीच बोलत नव्हती. तिचे डोळे काही व्हायचे थांबत नव्हते. शिव मात्र या सगळ्यात स्वतःला सावरण्याचा पुरेपूर प्रयत्न करत होता. या बायकांचं काही सांगता येत नाही, कधी रडतील, कधी हसतील आणि कधी दुसऱ्याला रडवतील. पण नेहाचं काही वेगळंच होतं. तिला खूप महिन्यांनी त्याचा स्पर्श होत होता. घट्ट मिठीत आल्यावर तिला भरून आलं होतं. त्यामुळेच तिला रडू आलं होतं. यासाठी तीही मनातून वाट बघत होती. पण अचानकपणे हासभास नसताना त्याने मारलेल्या मिठीने ती स्वतःचे अश्रू थांबवू शकली नाही. दुःख झालं तरी रडू येतं आणि आनंद झाला तरीही रडू येतं. नेहाचंही असंच झालं होतं. हा भाग इथेच संपला. बघूया कथेत पुढे काय होते ते.